दरम्यान पहलगाम हल्ल्यामधील पाकिस्तानच्या कटाचे पुरावे आता मिळाल्याचं माहिती एनआयएच्या सूत्रांमार्फत समोर आलेली आहे। एनआयएच्या हवालानुसार पाक विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयएकडून तयार करण्यात आलेला आहे। दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले, कोणत्या मार्गाचा वापर केला आणि त्या व्हॅलीमध्ये नक्की कशी शस्त्र लपवली गेली याचा उल्लेखही त्या अहवालात करण्यात आलाय। दरम्यान या अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। तर लष्कर-ए-तोयबा, आयएसआय, पाक आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे आता सापडलेले आहेत। दहशतवाद्यांनी बेताल व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती हे समोर आलेले आहे। पाकिस्तानचे नागरिक हाशिम मुसा आणि अलीभाई उर्फ तल्हा भाईचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। दहशतवादी पीओके मध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात असल्याची माहितीही समोर आलेली आहे। यासह आयएसआयच्या इशाऱ्यावरून लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये षडयंत्र रचलं गेलेलं आहे।